मेंदू, मोठा मेंदू. आणि प्रत्येकाच्या मेंदूला 3 आवरण आहेत: जालावरण, दृढावरण, मध्यावरण. आणि प्रत्येकाच्या शरीराला छिद्रांची संख्या 9 आहे. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9 झालं. मग सगळी माणसं एकाच देवाची लेकरं आहेत. आता सावध राहायचं बरं का, पुन्हा नाही. रक्त सगळ्यांचं लाल आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे, पेशी 2 आहेत, गट 4 आहेत, मेंदू 2 आहेत, भाग 3 आहेत, छिद्र 9 आहेत. सगळ्यांना 10 इंद्रिय आहेत. मानेपासून वर 5 इंद्रिय आहेत आणि मानेपासून खाली 5 इंद्रिय आहेत. वरच्यांचं नाव ज्ञान इंद्रिय आहे आणि खालच्यांचं नाव कर्म इंद्रिय आहे. आणि सगळी माणसं एकाच देवाची लेकरं आहेत. आणि ज्याची आहेत तो देव जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, त्या नगराला विठ्ठू नावाचा एक पाटील आहे आणि तो आपला मायबाप आहे. आता सावध राहा. जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं एक गाव आहे, तिथं धर्म नावाचं एक नगर आहे, बोला जा. आणि तिथं विठ्ठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो पाटील आपली आई नाही आहे, बाप नाही आहे, मायबाप आहे. म्हणजे आई आहे, बाप आहे. मग आता तो कटेवरचा देव जर सगळ्यांना सांभाळतो तर सगळी माणसं देव का नाहीत? ताण द्या डोक्याला जरा. देवाची लेकरं नाहीत का? आहेत. मग सगळी माणसाचं रक्त लाल नाही का? आहे. सगळी माणसं तोंडानंच खात नाहीत का? खातात. मग सगळी माणसं देव का नाहीत? त्याचं उत्तर बसलेल्या सगळ्या माणसांना माझ्या सगट मी देव आहे याचं ज्ञान नाही. ज्ञान आलं की आपण देव. आता सावध राहायचं आणि ह्याच मापात राहायचं. आता तरच कीर्तन कळलं तुम्हाला आणि मला. जर देव व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. मग तुम्ही म्हणा आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, विषय सोडून द्या. हे MA MPhil PhD हे विषय सोडून द्या. हे MA MPhil PhD DH LLB DED BEd ज्युनियर KG सिनियर KG हायर KG लोअर KG MA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT डिग्री डिप्लोमा आणि MBA आणि BM हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, मोकार तज्ञ झाले. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ. 10 वर्षापूर्वी एकच डॉक्टर अख्खा माणूस तपासित होता. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर, नागपुडीचा मधल्या मजल्यावर. इतकं होईलेलं काय एवढं हे तज्ज्ञ नाही. पण एक वाक्य लिहून ठेवा, ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ज्ञ आहेत, ही गायनातले तज्ज्ञ आहेत. पण एक वाक्य लिहून ठेवा, अख्खं जग तज्ज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अख्खा जग तज्ञ आहे. पुरावे बिरावे कागद आणि पेन काढून लिहून ठेवायचं आणि घरी गेल्यावर नंबर सगट वाव्या उचकायचा. 8व्यातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदेवा. तो तज्ञ, आपण तज्ञ आहेत. हे MA BMA विषय सोडून द्या. मग आता आपल्याला देव व्हायचं असेल, देव व्हायचं नाही तर देव होण्यासाठी काय लागतंय? मोबाईल ज्ञान या मापात राहा. आता आपल्याकडे नेमकं काय नाही. बस आता ह्या मापात राहा. आता आपल्याला देवाचं लेकरू होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि आपल्याकडे नेमकं गाड्या बंगले, ऊत आला पैशाला ऊत. पैसा इतका आहे लोकांकडं का कुठं खर्चावा याची अक्कल नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 32,000ची, नवरदेव बाहेरा भेजाच नाही ना, त्याच्या सपारीत घुसला फटाका, उड्या हाणायचा इळ भरणवर. मी त्याला भ्याव कुठं घालावा. लक्ष्मीच्या बाबतीत 4 नियम नीट ऐका. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. लक्ष्मीला माझा टेलपणा चालत नाही. पैशाची घमेंड असणारी कीर्तनात बसलेली मंडळी जरा नीट ऐका. येडेवानी कुठे पागल वागू नका. लक्ष्मी आहे ती. लक्ष्मी आहे. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो आणि सकाळी भीक मागणारा दुपारी त्याच गाडी खाली मरू शकतो.
पैसा येतो. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 9 परस पाणी लागत नव्हतं, आता टाचाला पाणी लागत आहे. उपाळली वावर. आता बऱ्याच वेळा पाणी न्यायची गरज नाही राहिली, इतकं पाणी आलंय खालून. 9 परस बोर, 9 परस पाणी लागत नव्हतं, आता अंगठ्याला उकारलं का पाणी. मग तुझ्याकडे किती पैसा आहे? 1. लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्र झाला पोता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला पोता तेने कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा. कालकरी बिलकरी मोबाईल बंद ठेवा. मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही आपल्या बोठे चाळीत बसायचं. इतका भिकार नाद लागलाय लोकांना. तो कुठेही बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं. आपलं चैन उघडीन गेम चालू. काय आखलीचा पत्ता नाही काय नाही. कुठे आपलं ते खोकडं घेऊन बस. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? मग आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठेवून काय करायचं? इतका भिकार नाद लागलाय. कुठेही जापा. काही नातली चड्डी नाही पण एनसीट आहे. तो वापर कमी करा. मराला आपलं कुठेही बसलं का ते खोकडं चालत बस. आणि काही नाही त्याच्यात. हॅलो कुठे नदी वाई जळतो येतो. हॅलो काय काढून गेलं, बोंबील भाजली खाती. भिकार नाद लागला. खुशाल माणसं महाराज सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या त्या लोक. 1.5 वर्षाचा शिक्षिका सुद्धा. आणि ती पिढी सुधारायला निघली. ती लोकांच्या पोरांना ABCD शिकिती आणि तिच्या पोराला टपुऱ्या काचाचा चष्मा आहे. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणते एका विषयाला 2 जण कश काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कश काय. उगाच आपलं शिक्षणाचं अवसान आणायचं काहीतरी. अजिबात पोराला मोबाईल नकोय. काय मत आहे तुमचं? कशाला पाहिजे मग? काय काय 1.5 वर्ष 1.5 वर्षाच्या 2 वर्ष. आणि बरं निर्लज्ज लोक इतके झालेत. त्याची आई कुशल म्हणते तो तसं कामच करून देत नाही मला. त्याला एकदा मोबाईल दिला ना मग नाही काळजी. सांगाय तर लाज वाटली पाहिजे का नाही. तसं तो मला तो आहे ना पर मला स्वयंपाक सुद्धा करून देत नाही. ते काही सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही. का आपण काय वागतोय. माणसं संपली. आता तुम्हाला ही जी माणसं दिसतात ना कीर्तनात बसलेली, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत. नाही तर माणसं पुरे संपलेत. काय मत आहे तुमचं? हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. मी ठरवले पण सगळ्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. 80% दारुडे इंदुरीकडला शिव्या देत्या. का मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पुरी इंदुरीकडला शिव्या देते. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोपो पड़ता है उपटो. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ आणि मरो. संपली माणसं. ज्ञानच देव, देवच ज्ञान. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे वाटतो. आता सगळी माणसं देव का नाहीत तर आपल्याला बस फिट बसलं कीर्तनात. आता ह्या मापात राहायचं. ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आहे. बस ज्ञान यायला काय लागतं. 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल. परस्पर घडेल प्रीती जेत. अज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. आता नीट ऐका हव्या. ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा आम्ही जर भजन केलं
तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत ना. अटी नीट आहे का? एक, जर देव व्हायचं असेल तर पहिली अट, 3रा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे. याला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही, बसलेल्या सगळ्या माणसांच्या पाया पडून सांगतो, हे सगळं जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका. हे मरू द्या, हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याचं काय एवढं विशेष नाही. आपण गेलो काय करायचं? दारापुढं 3 GCP म्हातारं मिळालं, उकर माती गाड म्हातारं, काय करायचं दिवशी? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? लोकांना काय घेणं आहे? काही लोक म्हणतात त्यांचे 10-12 कारखाने आहेत, 5-5 पतसंस्था आहेत, हे 200, त्यांना काय, ते गेले कारभार कोण पाहिजे? कोणला घेणं नाही, ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणं आहे? लोक आपले येणार, चांगला झपला घालणार, निघून जाणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही मी सगळे भ्रमात आहोत. जन हे सुखाचे दिला घेत जाते, 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 जन हे सुखाचे दिला घेत जन हे सुखाचे दिला घेत गाडीचे नाही कोणी, अंतरी गाडीचे नाही कोणी. चला माग, याला याला त्रास देऊ नका. हे सगळं मरू द्या, जाऊ द्या. आपल्यामुळं बांगला आहे का? बांगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी आहे का? गाडीमुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी, मग आपण गेलो गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये. याला लोक, एक वाक्य सांगा, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कुणीतरी धरून लगविला न्यावं इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कुणीतरी पाणी द्यावं मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणा शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोरं हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळला आहे. दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळला आहे. गुळवरून गोडे गोडे, आतमध्ये खडा आहे. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून. तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोड आहेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे. पुगार काही लोक वापरते शब्द, जनतेचा विश्वास आहे. तुझ्या इतका गाढ हो तूच आहे. जनतेला फिनतेला काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. गुळ माखुनिया ठेवीला दगड. बस, गुळाला दगड चोळला, दगडाला गुळ चोळला, मुंगळे मुंग्या वरून आल्या, आतमध्ये. तशी सगळी माणसं वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय आहेत. काय मत आहे तुमचं? पाषाण वरून ना. वा वा, काच्या वान काच्या लिखा, वा नाही लिखा नाही. आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या इतका मूर्ख तूच आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. 14 वर्ष राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिलं नाही सीतेनं, डुकून. उलट्या लांब बांबूनं भाकरी लोटल्या. घे बांबू काढला तिनं, बांबू, आणि खिडकीतून बांबू घातला. घे 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 घे, आणि खिडकीतून डुकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगतोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल दुनिया मा.
आणि हा सगळा भ्रम आहे. आणि 98% जनता कशात आहे? भ्रमात. वा वा. काही पोरं म्हणतात ती प्रियशीला माझ्यावर लई प्रेम करते, मग हा बापाच्या मुळा उठतो. पागल आहे ती. तू माझ्यासाठी काही करील, काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळा करणार आणि तुला भिकारी करणार. तो 3रा नंबर आहे. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं, प्रेशीला घेऊन येड्या बाबळीत बसलं घाटात. बाबळ इडीन ती पोरगी शेंबडी, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने घाटातच सोडून दिला. काय करू माया विकले भ्रमला करे म्हणता मी माझी करे. माया विकले भ्रमला म्हणता मी माझी करे. माया विकले भ्रमा करे म्हणता रे. माया विकले भ्रमा करे म्हणता मी माझी करे. देव व्हायचंय ना, इथं आलोय आपण आता. डळमळीत खाऊ. देव व्हायला लागतं ज्ञान. आपलं नेमकं काही नाही. नाही आता आलो जागेवर आपण. याला त्रास देऊ नका, याचा अपघात होऊ नये. नाही नाही नाही, हे असं जाऊ द्या. ही कधीतरी जाणारच. आणि याला एक खरं सांगा, याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. नाही त्याला सांभाळायला 6 चपात्यांमध्ये रात्रंदिवस काढते. 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, 1 टावेल आणि 1 चप्पल, 2 पायजमेन, 2 शर्टात वर्ष जाते. याला सांभाळायला खर्च नाही आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. फेअर अँड लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक, केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटण, रसा, हे मागे. एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पेत नाही. नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाला कधी मध्ये पित, त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून देत. मंडळी हुशार आहे, ती सगळे झोपल्यावर पितात निवांत. ते दर्जेदार दारुडे आहेत. हा, झिरोचा बल्ब बिल्ब टेबलावून राऊंड रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. लय वकात ग, लय वकात. आणि कोरड पडली का वकारीत साठीत ग, वकारीत साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लई. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. हे तरुणपणात जे खोब्यातून पोरं निघले, गुडघ्यातून गेले ना, याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा, अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला लखंडी सळई घातली, संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली, समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना. आचार्य गार का मारतो, शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का? बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच 2 मुठी, त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करू नयेत.
फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या आहे, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू? देव खाऊन देत नाही रे यांना. हां, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खाते. याला जपा. आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय? जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? उगाच जनता नादी लाईत बसू नका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. काही झालं का या लोकांनी तडाखा उठवलाय. काय आला? काय आला? बोला पटकन. अटॅक आला. काय आला? अटॅक आला. सांगा मला बरं अटॅकची व्याख्या. एखादा एज्युकेटेड माणूस, हे MA MPhil PhD झालेले, सांगा बरं काय भानगडे अटॅक? कधी याची नको नाहीत लावून. तुम्ही 30 दिवसाचे 1.5 लाख पेमेंट घेते तरी कशी? कशाला म्हणते अटॅक तुम्ही? ऐका अटॅकची व्याख्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. काय म्हणते तुमचं? हा किंवा नाही? अटॅक हा रोग नाही. अटॅक हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. तणाव आहे, लोड आहे तुम्हाला बसलेल्या माणसांना. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले, काहींना रात्र दिसत नाही दिवसा दिसत आहे, काहींचा सीझन गेला बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं. टेन्शन मध्ये लोक आहे. टेन्शन. काहींना बायको मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोर व्हायनं, झालं ते सुईचं येईनं, तमाशाच येईल. काहींना सुनच मिळालं, मिळाली तिनं सासू दिंडीत काढली, टेन्शन मध्ये. काहींना एकच पोरगी, लग्नाची गरज नाही पडली, टेन्शन मध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी, आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर. माणसाला घाम येतो आणि घामाला का माणूस घाबरतो, त्या स्पीडमध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही, अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, सोडून द्यायचं. कॉलेजला असताना प्रियेशीनं धोका दिला, देऊ दे ना, मग सारखी तीच तो का टेथसला, सोडून द्यायचा तो विषय. मग अटॅक का नाही? मग एवढे लोक आजारी पडत्या, एवढे लोक हे करत्या, एवढे लोक काळजी घेत्या. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटी 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटी उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते, गडी बैलगाडीत बसला, 5ला थळात. ती तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला. 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण सांडण ना हलतात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माश्या धरणाऱ्यांची पोर आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळ्याचे, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू शांडावंदाला नको जाऊ, त्याला सर्दी झाली, मग दिशी पाच त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला, मला केस दाखवा बरं, त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही, पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. काय होईल, काय होईल, काय होईल, काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला.
बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल हे देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा आणि चहा प्या. आपल्याला तेवढंच दोतार आहे, ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावावं लागल. गप बस, याला टेन्शन. तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही. सांगूच नको, काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामेनला विचारा, जनपळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. एक, काळजी नका करू, शरीरात न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. एक, दोन, मोटरसायकल चालवणाऱ्यांना मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. अहो एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत आहे, गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला घाल? एक, अपघात होऊ नये. ओव्या सांगतो दोन आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरा न पिडावे, व्रतनियम न करावे, देवांतरा न भसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देव येणार. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेत नाही, माणसं मारू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, हां, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. हां, 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच माया भोवती लफडे मिटतील असं वाटतं मला. कारण रोज उठलो का मी नवं लफडं आहे माया भोवती, उठलो का लफडं. आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हां ना, माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराज. माझं काय तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचंच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे आहे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे म्हणून निमतरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे, का घडतंय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामाशी विनमुख तो नर पाप्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील ही पोरी. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. हो. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले
तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी न नका पैसे परत गेलेत. नाही गेले. बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करताना केली असती, मला घर बांधायला मदत करताना केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करताना केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नालाय का अवलादीचा. अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, अरे सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाहीत की धाकट्याची घमेंड गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरतो आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शहाणपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू. नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे.